सम्यक न्यूज. जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. या दुहेरी जबाबदारी माझ्यावर काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. मी या निमित्तानं जिल्ह्यामधले दौरे सुरू केलेले आहेत. काल मी औरंगाबादला होतो, जालन्याला होतो, परभणीला होतो. त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये मी विदर्भातल्या 11 जिल्ह्यांच्या कार्यकर्त्यांना बोलवलेलं होतं. काँग्रेस मजबूत झाली पाहिजे, काँग्रेस पक्षाची संघटना वाढली पाहिजे, काँग्रेस सत्तेमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. जातीयवादी शक्तीला नेस्तनाबूत करणं ही आमची भूमिका आहे. काँग्रेस पक्ष त्यासाठी कटिबद्ध आहे. तर काँग्रेसला बळ मिळणं आवश्यक आहे आणि ते बळ मिळवून देण्यासाठी आमच्यामधला जो विखुरलेला समाज आहे, गरीब समाज आहे, भटका विमुक्त आहे, आदिवासी आहे, ओबीसी आहे, या सगळ्या समाजामध्ये फिरून काँग्रेस पार्टीची संघटना मजबूत करण्यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न सुरू झालेला आहे. बहुजन असं वाटत नाही का सर आपल्याला की वंचितमध्ये जे काही आता घोडदौड चालू आहे ती रोखण्यासाठी म्हणून आपल्याला कार्याध्यक्ष म्हणून इकडे लोक थांबवण्यासाठी आपल्याला पद दिलेलं आहे? नाही, वंचितची घोडदौड कशी चालू आहे सांगा बघू. लोकसभेला त्यांना जी मतं मिळाली 40-45 लाख, विधानसभेला झटक्यात अर्ध्यावर आली ती. 20 लाखाच्या वर त्याने क्रॉस केलं नाही. त्यांना ती उतरती कळा लागलेली आहे. त्यामुळं त्यांच्या घोडदौडीचा आणि माझ्या फिरण्याचा काहीच संबंध नाही आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करावं, आम्ही आमच्या पद्धतीनं काम करणार आहोत. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.